और इसके ऊपर महाराष्ट्र के लोग जो है वो इस पकड़ में नहीं आएंगे। वो जानते हैं कि सरकार जो परफॉर्मिंग सरकार है वो महायुति की सरकार है, इसलिए इस चीज़ का जिक्र मैंने खास तौर पे यहाँ पर किया है। तो ये सभी चीज़ों का इसलिए जिक्र मैं कर रहा हूँ कि चुनाव परफॉर्मेंस का चुनाव, लोगों के सामने जब हम जाते हैं तो लोग हमें पूछेंगे आपने क्या किया है, तो 2.5 साल का परफॉर्मेंस ही हमारा परफॉर्मेंस लोगों के सामने है जिसका अमल इस राज्य में हो रहा है। तो इसलिए मेरी गुजारिश है कि फेक नैरेटिव के झांसे में लोग ना आए। लोकसभा के चुनाव के वक्त फेक नैरेटिव सेट करके संविधान की बातें कही गई थी, संविधान बदलने वाले हैं, आरक्षण रद्द होने वाला है, ऐसा कोई भी इशू अमल में नहीं आया। और मोदी साहब ने स्पष्ट किया है, भाजपा ने ये स्पष्ट किया है, ये फेक नैरेटिव सेट करके लोगों को बहकाया दिया जा रहा है। हमने कभी संविधान बदलने की बात की ही नहीं थी, हमने कोई आरक्षण रद्द करने की बात की नहीं थी, और ना हम होने देंगे ना हम करेंगे। तो ये जब स्पष्ट होने के बाद में इन चीज़ों का क्या मतलब है कि फेक नैरेटिव के ज़रिए जो चीज़ें मतलब ही नहीं उसको फैलाना, और जो वास्तव है उसका माइंड लोगों को डाइवर्ट करने का प्रयास है। इस नैरेटिव इस बार नहीं चलने वाला, और पूरी बहुमत से हमारी सरकार इस राज्य में आई। भाजपा ने ऑलरेडी कंप्लेंट की है और हम इंतजार कर रहे हैं कि वो एक्शन क्या लेंगे इसको। सर, आपने बताया कि कई सारी योजनाएं दी गई थी, लेकिन दूसरी तरफ कई सारा कर्ज भी स्टेज पर आया है, उस पर क्या कहना? कर्ज लेना कोई गलत बात नहीं, जब तक आप कर्ज भर सकते हो तो लेने में कोई दिक्कत नहीं। राज्य शासन की फाइनेंशियल प्लानिंग निश्चित तौर पर अच्छी है। राज्य शासन में अभी तक जितना कर्जा लिया है वो कर्जे को वापस करने की क्षमता राज्य शासन में है, और जब तक आप पैसे वापस कर सकते हो कोई दिक्कत नहीं। दूसरी तरफ मराठा जो मनोज जरांगे की पार्टी है तो बीजेपी से इतने खपत क्यों है? खपत देखिए, आप उनकी स्टेटमेंट को डिस्टॉर्ट मत कीजिए। उन्होंने कल एक बयान ऐसा दिया था, परसों की बात है, कि भाजपा भी का नेता भी कहीं अगर वो मराठा आरक्षण के समर्थन में काम करता है उसको भी हम मदद करेंगे। ये बयान जरांगे पाटिल ने किया है। तो वो कोई पार्टी से कमिटेड नहीं है, ना तो वो महायुति से कमिटेड है ना महायुति आघाड़ी से। उनका कहना है कि मराठा आरक्षण के समर्थन में जो भी पार्टी काम, भाजपा भी काम करती है तो मदद करेंगे, उनका स्टेटमेंट है उनका। आपको लगता है कि CAA और NRC होना चाहिए? देखो सर, अभी ये इशू इस चुनाव का वो इशू नहीं है। ओवैसी जी और असाउद्दीन जी कह रहे हैं कि वो हिंदू मुस्लिम का जो इशू है वो चुनाव में लाया जा रहा है। बिल्कुल नहीं, भाजपा की ओर से ऐसी ज़रूरत ही नहीं पड़ती है। भाजपा की स्पष्ट है, सबका साथ सबका विकास, और ये हमें जो साथ समर्थन देगा वो सबको हम स्वागत करते हैं। एक दूसरे पे जो आरोप लगाए जा रहे हैं, देखिए महाराष्ट्र के ये जो लोगों के दिमाग में, कुछ लोगों के नेताओं के दिमाग में है, एक दूसरे पर लांछन उठाकर एक दूसरे के बारे में व्यक्तिगत तौर पे जो बातें कही जाती है। महाराष्ट्र का वोटर शून्य है, समझदार है, ऐसे एक दूसरे को कीचड़ उछाल के वोट अगर मांगे जाने वाले होंगे तो लोग उसको समर्थन नहीं देंगे। जब कोई अटैक होता है तो लाजमी है कि उसको जवाब देना पड़ता है, और भाजपा ने कभी भी अपनी ओर से ऐसे व्यक्तिगत तौर पर कभी रिमार्क्स नहीं किए। धन्यवाद सगळ्या पत्रकारांचे खूप खूप धन्यवाद। सध्या त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे घसरलेली आहे, कारण आता संभाजीनगरची जनता ही पूर्णपणे विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून मतदान करण्याकरता पुढारलेली आहे, हे त्यांनी सिद्धसुद्धा केलेलं आहे। आणि त्यामुळे आता त्यांची पायाखालची वाळू घसरलेली असल्यामुळे इम्तियाज जलील सुद्धा काहीही वक्तव्य करायच्या मागे लागलेले आहेत, कारण त्यांना फक्त हिंदू मुस्लिम केल्याशिवाय या ठिकाणी निवडून येत नाही हे त्यांचं ध्येय होतं। मात्र आता संभाजीनगरची जनता ही कुठल्याही याच्यामध्ये आता विकासात्मक कामांमध्ये जाऊन त्या ठिकाणी मागच्या 2 टर्ममध्ये आदरणीय अतुलजी सावे यांना मोठ्या मताधिक्याने त्यांनी निवडून दिलं होतं, आणि अतुलजी सावे साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद त्या ठिकाणी मिळालं, आणि त्यांच्या माध्यमातून आज संभाजीनगर शहरासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये जो निधी उपलब्ध झालेला आहे ही सगळ्या जनतेला हे माहिती आहे। त्यामध्ये विविध विकास कामे असतील, रोजगाराची कामे, उद्योग क्षेत्रातली कामे असतील, त्याशिवाय पाण्याचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या मोठ्या स्पीडने कामं झालेली आहेत हे सगळे संभाजीनगरची जनता सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे मला असं वाटतं की असे काहीतरी आरोप करायचे, चिल्लर आरोप करायचे, आणि त्या चिल्लर आरोपामध्ये करून समोर असलेल्या पब्लिकला काहीतरी हसवायचं, विदूषित
की चाळे करायचे, हेच त्यांचं सध्या काम आहे इलेक्शनच्या निवडणुकीपर्यंत निकालापर्यंत. मला असं वाटतं की तोपर्यंत त्यांनी ते तसले प्रकार करत राहावे. जनता मात्र सुज्ञ आहे. मोठ्या मताधिक्याने या ठिकाणचे महायुतीचे आमचे उमेदवार आदरणीय अतुलजी सावे साहेब हे निवडून येणार आहेत. आणि त्यांनी हे पण असा आरोप केला का जेवढे मुस्लिम उमेदवार उभे आहेत ते भारतीय जनता पार्टीने उभे केलेले असं. कसं आहे, त्यांना असं वाटतं की तेच एकटे मुस्लिम नेते आहेत असं त्यांना, मला असं वाटतं की भावना त्यांच्यामध्ये जागृत झालेली आहे. त्यामुळे त्यांना कुणी इतर मुस्लिम उमेदवार जर उभा राहिला तर त्यांना असं वाटतं की त्याला कुणीतरी पैसे दिलेले आहेत. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन हे केलं पाहिजे की मुस्लिम समाजामध्ये आज फार मोठ्या ह्याच्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून सुद्धा काम करणाऱ्या व्यक्तीला पुढे येऊ द्यावं, ही जी भावना निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं त्यामुळे हा त्यांचा ह्या सगळ्यातलं त्यांची नाही आहे. बरं, सत्ता आल्यास कुठंतरी प्रमोदजी राठोड साहेब तुम्ही केंद्र राज्यामध्ये मंत्रिमंडळावर तुमची वारणी लागणार असं बऱ्याच दिवसापासून तुम्ही काम करतात. मी छत्रपती संभाजीनगरचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. मी या ठिकाणी काम करायला मला खूप आवडतं आणि पक्षाने माझ्यावरती जी काही जबाबदारी दिलेली आहे ती मी अतिशय उत्साहाने आणि जोमाने पार पाडण्याचाच माझा प्रयत्न आहे. भाऊ, आज माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब शहरामध्ये आले, त्यांनी पत्रकार परिषद त्याच्यामध्ये त्यांनी काय बोललं? आदरणीय अशोक चव्हाण साहेबांचा एक फार मोठा मानणारा वर्ग आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये केल्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामुळे खरंच लोकांमध्ये उत्साहसुद्धा आलेला आहे. विशेषतः ज्या पद्धतीने ते विविध प्रश्नांवर त्यांची मांडणी असते त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आज संभाजीनगर शहरामध्ये येऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. मला असं वाटतं नक्कीच महायुतीमध्ये उमेदवारांसाठी ही फार मोठी गोष्ट आहे आणि मतदानातसुद्धा त्यांचे विचार त्यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचतील. मला असं वाटतं सगळ्यांना सुद्धा या गोष्टीचा आनंदच होतो. बहुत शेवटचा प्रश्न असा आहे, पश्चिम मतदारसंघातून राजेश शिंदे तुमच्याच पक्षात होते, आता ते उद्धव ठाकरे गटामध्ये गेले, कशी लढत असणार तिथं? त्या ठिकाणी जरी त्यांनी पक्ष बदललेला असेल तरी मला असं वाटतं की त्या ठिकाणी आमचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय शिरसाट साहेब मागच्या 2 टर्ममध्ये त्या ठिकाणी 3 टर्ममधून निवडून आलेले आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी विकास कामं केलेली आहे. आणि या विकास कामाचं मी तुम्हाला आत्ताच म्हणालो की MIM हे जे आहे ते फक्त हिंदू मुस्लिम काहीतरी धार्मिक वाद निर्माण करायचा आणि धार्मिक निर्माण करून जिंकून यायचा हा जो त्यांचा अजेंडा आहे तो अजेंडा महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराचा नाही आहे. आम्ही सगळे महायुतीचे जितके आमचे उमेदवार आहेत हे सगळेचे सगळे फक्त विकासात्मक दृष्टिकोन घेऊन विकासात्मक कामं करून या ठिकाणी त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याच माध्यमातून आम्हाला असं म्हणायचं की आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे 3 उमेदवार आहेत ते फार मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. मतदारांना काय आव्हान करतात? माझं मतदारांना या ठिकाणी एवढंच आव्हान आहे की येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येकाने आपल्या घरामधला जो मतदार आहे त्या मतदाराला 100% प्रत्येकाने आपल्या घरामधलं मतदान करून घ्यावं, जेणेकरून एक मोठ्या प्रमाणात जे शहरामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे. काही लोक कालसुद्धा कुठलं तरी हैदराबादवरून आले आणि या ठिकाणी काही विचित्र प्रकारची भाषणं करून गेले. मला असं वाटतं की बाहेरचा माणूस तिथे येऊन आपल्याला शिकवून जातो, याच्यापेक्षा आपल्या सर्व मतदारांनी माझ्या मतदार बंधुभगिनींनी एकत्र येऊन मोठ्या मताधिक्याने घरातल्या सर्व लोकांनी मतदान करावं आणि 20 तारखेला मतदान करून ते आपल्या या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरावरती भगवा झेंडा फडकावा आणि विधानसभेवर सुद्धा महायुतीला निवडून देऊन भगवा झेंडा फडकावा. दिवाळी आणि इलेक्शन एकाच टायमाला येतं. दिवाळी निमित्त आपल्या भागातली मतदान काय सांगतात? दीपावली निमित्त आज खरंच खूप चांगला योग आहे की दीपावलीच्या निमित्ताने निवडणुका आणि हे एकत्र आलेले आहेत. बऱ्याच मंडळीची बाहेरगावी गेलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. आणि माझं तर सगळ्या मतदारांना आव्हान आहे की जसं दिवाळीसाठी आपण एकत्र येतो तसं आपण 5 वर्षांना एकदा मतदानाच्या दिवशी संपूर्ण परिवारांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र पद्धतीने त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. बरेचसे आपले घरातले सदस्य हे बाहेरगावी असतात, पण तसंच हा सुद्धा एक आपला लोकशाहीचा फार मोठा सण आहे आणि या सणामध्ये सुद्धा जर आपण घरातले सगळे सदस्य एकत्र झालो आणि मतदानाला जर एकत्र गेलो तर मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी हा फार मोठा मेसेज आहे. धन्यवाद.